नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आता एका अशा बाईकचा रिव्ह्यू करायला जाणार आहे जी आहे द बिगेस्ट पल्सर एव्हर, म्हणजेच बजाजची ऑल न्यू पल्सर NS 400Z। तर माझ्या पाठी ही जी तुम्ही पाहताय ना, ही आहे बजाजची पल्सर NS 400Z। तर भरपूर दिवस झाले मला या बाईकवर व्हिडिओ बनवायचा होता की नक्की हिची पॉवर कशी आहे, नक्की हिचे फीचर्स कसे आहेत, नक्की गाडीमध्ये काय काय टेक्नॉलॉजी बजाजवाल्यांनी दिली आहे। तर आज तो टाइम मिळालाय आणि मी आहे तामिनी घाटात। आता तुम्ही माझ्या पाठी हा धुक्यात हरवलेला डोंगर पाहू शकता। एवढं जबरदस्त क्लायमेट झालंय ना, आणि त्याच सोबत ही ब्युटिफुल मशीन। तर चला, जास्त आता तुमचा वेळ घेत नाही, आता या गाडीचा रिव्ह्यू आणि या गाडीमध्ये काय काय फीचर आहेत ना ते आपण पाहूया। तोपर्यंत तुम्ही या गाडीचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा। तर मित्रांनो, सुरुवात करूया गाडीच्या लुक्स पासून। जशी NS 200 होती, सेम टू सेम तोच स्ट्रक्चर NS 400चा बजाजने मेंटेन ठेवलाय। तिची NS ची लेगसी होती ना, ती मेंटेन ठेवली आहे। फक्त इकडे समोर हे असे दोन थंडर आकाराचे DRL दिलेले आहेत, आणि ते मी तुम्हाला चालू करून सुद्धा दाखवतो की त्याची लाईट केवढी जबरदस्त आहे। हे बघा, एवढं क्लासी वाटतंय ना, एवढं जबरदस्त वाटतंय ना हे जे DRLs त्यांनी दिलेत ना। त्याच सोबत गाडीला ऑल LED सेटअप आहे, म्हणजे कुठेच तुम्हाला हॅलोजन किंवा ब्लब पाहायला मिळणार नाही। इथे प्रोजेक्टर लॅम्प आहे, हेडलाईट आणि इंडिकेटर सुद्धा त्यांनी LED दिलेले आहेत। पण गाडी ही NS 200 पेक्षा थोडी यूज आहे, आणि हे जे फ्लोटिंग पॅनल जे काढलेत ना, त्याच्यामुळे थोडीशी गाडी NS 200 पेक्षा आणि NS 160 पेक्षा थोडी उठून दिसते, थोडी वेगळी दिसते। तुम्ही या साईडला सुद्धा बघू शकता, या साईडला सुद्धा थोडा फ्लॅप त्यांनी बाहेर काढल्यासारखा केलेला आहे। NS 400ची बॅचिंग इथे तुम्हाला मिळते। 373 cc हे इंजिन आहे, लिक्विड कूलिंग इंजिन आहे। सो पॉवर 40 PS आणि 35 न्यूटन मीटरचा टॉर्क ही गाडी जनरेट करते। 1,85,000 एक्स शोरूम मध्ये तुम्हाला 40 PS ची पॉवर आणि 35 न्यूटन मीटरचा टॉर्क कदाचितच कोणती गाडी देईल। त्याच सोबत पाठचा टायर तुम्ही बघा, हा 140 सेक्शनचा पाठचा जाडा टायर आहे, जो चांगली ग्रिप तुम्हाला रस्त्यावरती मेंटेन करतो। समोरचा जो टायर आहे तो 110 सेक्शनचा टायर आहे, आणि तुम्ही डिस्क बघताय ना, ब्रेकिंग बघताय ना, या गाडीची ग्रेमिकाचे कॅलिपर्स दिलेले आहेत। ड्युअल चॅनल ABS गाडीला दिलेला आहे, सोबतच ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा गाडीला दिलंय, म्हणजे ब्रेकिंग आहे ना ती खूप इम्प्रूव्ह होणार आहे सेफ्टी वाईज आणि ब्रेकिंग वाईज। ब्रेकिंगचा जो बाईट आहे ना तो खूप चांगला होणार आहे। फक्त जरा बायब्रीचे ब्रेकिंग दिले असते तर अजून क्वालिटी इम्प्रूव्ह झाली असती, पण 1,85,000 एक्स शोरूम मध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे। ग्रेमिका सुद्धा चांगली कंपनी आहे, नॉर्मल ब्रेकिंग पेक्षा कोणता तरी ब्रँड दिलाय, ही सर्वात मोठी गोष्ट आहे। त्याच सोबत गाडीला ह्या साईडचे जे फोक्स आहेत, अपसाइड डाऊन फोक्स दिलेले आहेत। 43 mm चे फोक्स आहेत, केवढे जाडे आहेत बघा। डॉमिनारचे फोक्स आहेत, एवढे जबरदस्त आणि एवढे स्ट्रॉंग दिलेले आहेत ना की जी तुमची हायवे स्टेबिलिटी असेल, तुमचं जे सस्पेन्शन असेल गाडीचं, जो ट्रॅव्हल असेल, तो खूप चांगला दिलेला आहे। भले डॉमिनार पेक्षा थोडा कमी आहे, बट खूप चांगला दिलेला आहे। पाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता, मोनोशॉक सस्पेन्शन दिलेलं आहे, म्हणजे गाडी खड्ड्यात गेल्यावर तुम्हाला एवढे दणके जाणवणार नाहीत। गाडीचं सस्पेन्शन पण बऱ्यापैकी स्टिफ दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जर हायवे टुरिंग वगैरे करत असाल किंवा छोटी मोठी ऑफ रोडिंग सुद्धा करत असाल तरी गाडी तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देईल। गाडीची जर रेअर साईड तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला या साईडला रिफ्लेक्टर मिळतील, आणि सोबतच इंडिकेटर LED ऑल LED सेटअप, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो। टायर हगर या साईडला तुम्हाला फ्लोटिंग टायर हगर मिळतो, पण ही जी अटॅचमेंट दिली आहे ना ती या साईडला दिली आहे, आणि तेही सारी गाडला दिली आहे। तर ॲडजस्टमेंट चांगली आहे। जर तुम्हाला सारी गाड रिमूव्ह करायचा असेल ना तर तुम्हाला हा टायर हगर पण काढावा लागेल, कारण तो सारी गाडलाच अटॅच आहे। गाडीचा जो स्विंग आर्म आहे ना तो किती जाडा दिलाय, पल्सर 200 पेक्षा हा जाडा आहे। जर ॲल्युमिनियमचा दिला असता ना तर अजून बेटर स्टेबिलिटी झाली असती, अजून बेटर क्वालिटी झाली असती।
पण ऑब्व्हियसली गाडीची कॉस्ट ही वाढली असती, त्याच्यामुळे कॉस्ट कटिंगसाठी बजाजने हा मेटलचा स्विंग आर्म दिलेला आहे. आणि तुम्ही गाडीची फ्रेमिंग बघू शकता. गाडीचा चेसी तुम्ही बघताय ना, हा डॉमिनार सारखाच दिलेला आहे तुम्हाला. या साईडला 13 लिटरची फ्युलची टाकी तुम्हाला इथे या ठिकाणी मिळते. थोडी अजून जास्त असली असती तर टुरिंग करताना थोडं अजून बेटर झालं असतं. आता आपण डिस्प्ले बघूया की डिस्प्ले कसा आहे या गाडीचा आणि या गाडीत काय काय फीचर्स आहेत. हे बघा, हा असा काहीतरी सेमी कलर्ड डिस्प्ले आहे. तर आता इंजिन ऑफ आहे, लो फ्यूलची वॉर्निंग सुद्धा येते. इथे एक छोटीशी स्क्रीन दिलेली आहे, पण ती थोडी अजून जास्त विजिबल असती ना तर बरं वाटलं असतं. ठीक आहे, बट डिस्प्ले ओव्हरऑल डिस्प्लेची क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे. आता मी किल स्विच ऑन करतो. हे बघा, आता इथे सगळे इन्स्ट्रक्शन्स मला दिसायला सुरुवात झालेली आहे. या साईडला गिअर पोझिशन इंडिकेटर आहे, या साईडला तुमचा ओडोमीटर आहे, म्हणजेच तुमची गाडी किती किलोमीटर चालली आहे ते इथे दाखवतो. या साईडला फ्यूल इंडिकेटर आहे. आता गाडीत फ्यूल लो आहे त्यामुळे लो फ्यूल असं इथे लिहून आलेलं आहे. साईड स्टँड कट ऑफ सेन्सर आहे. या साईडला टाइम आहे. या साईडला इंजिन ऑइल सेन्सर आहे. या साईडला लाईट हाय बीम लो बीमचा ऑप्शन आहे. या ठिकाणी गाडी न्यूट्रलचा ऑप्शन आहे. या ठिकाणी ABSची वॉर्निंग आहे. या ठिकाणी इंजिनची वॉर्निंग आहे आणि या ठिकाणी ट्रॅक्शन कंट्रोलची वॉर्निंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला 4 मोड पाहायला मिळतात: रोड मोड, स्पोर्ट मोड, रेन मोड आणि ऑफ रोड. आता हे चेंज कसे करतात ते मी तुम्हाला दाखवतो. या साईडला तुम्ही बटनांची क्वालिटी बघू शकता. ही अशी 4 बटणं दिलेली आहेत. ह्याच्याने तुम्ही हा डिस्प्ले हँडल करू शकता. सोबतच तुम्हाला हॉर्न बऱ्यापैकी लाऊड आहे. साईड इंडिकेटर्स, ठीक आहे. या साईडला हाय बीम लो बीम, ठीक आहे. पासिंग लाईट. या साईडला हॅझार्ड लाईट दिलेली आहे. हॅझार्ड लाईट म्हणजे काय मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो. या साईडला इंजिन स्टार्ट बटन, इंजिन ऑफ आणि इंजिन स्टार्ट एकाच बटनात दिलेलं आहे त्यांनी. आणि हे बटन आहे हे वेगळं तुम्हाला लाईटचं बटन सेपरेट या ठिकाणी दिलेलं आहे. आता मी तुम्हाला मोड्स कसे चेंज करतात ना या गाडीचे मी ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, बॅक गेलो, ठीक आहे. इथून सेट, ठीक आहे. सेटवर दाबलं. आता तुम्हाला इकडे आलं आहे व्हेकल इन्फो. व्हेकल इन्फोमध्ये क्लिक केलं, राईड मोड. हे बघा, तर इथे मला 4 मोड आले. हे बघा, रोड मोड, स्पोर्ट मोड, रेन मोड, ऑफ रोड. आता गाडी रेन मोडमध्ये. रेन मोडमध्ये होतं काय, जेव्हा तुम्ही गाडी चालवताना तेव्हा गाडीचे जे सेन्सर्स आहेत ते जास्त ॲक्टिव्ह होतात. ब्रेकिंग सेन्सर्स म्हणा, गाडीचे जे इंजिनचे सेन्सर्स म्हणा ते जास्त ॲक्टिव्ह होतात आणि गाडीच्या इंजिनची जी पॉवर आहे ना ती थोडी कमी होते आणि ब्रेकिंगची जी सेन्सिटिव्हिटी आहे ना ती आपोआप वाढली जाते. तर रेन मोडमध्ये हा फरक आहे. आता गाडी स्पोर्ट्स मोडवर आहे माझी आणि इकडे आलंय सुद्धा स्पोर्ट्स मोड. आता स्पोर्ट्स मोडवर काय होतं, जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स मोडवर गाडी चालवताना तुम्हाला अचानक अशी पॉवर एकदम प्लस झाल्यासारखी वाटेल. रेड मोडवरनं जेव्हा तुम्ही शिफ्ट कराल स्पोर्ट्स मोडसाठी, जेवढी पण गाडीची जी रॉ पॉवर आहे ना ती सगळी स्पोर्ट्स मोडमध्ये येते. 170 to 175 पर्यंत मी टॉप स्पीड या गाडीची बघितलेली आहे. तुम्ही यूट्यूबला जाऊन सर्च करा, तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज येतील. तर स्पोर्ट्स मोडची खासियत ही आहे की तुम्ही 170 पर्यंत टॉप स्पीड अचीव करू शकतात आणि कंपनी काहीतरी 158 160 क्लेम करते, पण बाबा 158 160 जात नाही ती गाडी, 170 प्लसच जाते ही गाडी. आता ह्या ठिकाणी आपण पाहतोय रोड मोड. रोड मोडमध्ये जी पॉवर आहे ना ती नॉर्मल पॉवर असते. म्हणजे बोलतात ना एक बेसिक सिटीमध्ये तुम्ही चालवाल ना जास्त एकदम हाय पॉवर किंवा हाय टॉर्क तुम्हाला या रोड मोडमध्ये जाणवणार नाही. सोबतच ऑफ रोड मोड आहे. आता ऑफ रोडमध्ये काय होतं, तुमचा जो ABS आहे ना तो पाठचा ABS बंद होऊन जातो. ट्रॅक्शन कंट्रोलसुद्धा बंद होऊन जातो आणि ऑब्व्हियसली ऑफ रोडिंगसाठी तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल आणि ABSची गरज नाही, कारण गाडी स्किड झाली पाहिजे, नाही तर तुम्ही पडाल. जर ऑफ रोड करत असाल, जर ऑफ रोडिंग कोण करत असेल त्याला प्रॉपर माहिती आहे. आणि पॉवर पण थोडीफार अशी कमी झाल्यासारखी वाटते ऑफ रोडमध्ये. आता थोड्याच वेळात आपण गाडी चालूया, गाडी चालवून बघूया कशी आहे काय. मी पळवणार नाही गाडी, असंच एक तामिनी घाटाचा एक फेरफटका मारून येऊया. तर अजून काय राहिलं असेल तर ते मी तुम्हाला दाखवतो. आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, या साईडला तुम्ही बघू शकता ॲडजस्टेबल क्लच आणि ॲडजस्टेबल ब्रेक लिव्हर सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही 5 स्टेप ॲडजस्ट करू शकता. हे बघा, ही फिरते बघा, हे बघा. सोबतच गाडीचा लुक पण चांगला आहे. टायर सुद्धा जास्त जाड आहे गाडीचा, त्याच्यामुळे हायवे स्टेबिलिटी जी गाडीला येणार आहे ना ती जबरदस्त येणार आहे. गाडीचे जे मिरर्स आहेत ना ते तुम्हाला डॉमिनारवालेच पाहायला मिळतात, पण गाडीची जी विजिबिलिटी आहे ना या आरशातून जी येते ना पाठची विजिबिलिटी ती खूपच चांगली येते, कारण वाईड आहेत हे बघू शकता असे. आणि क्वालिटी सुद्धा जबरदस्त क्वालिटी आहे. तर डॉमिनारचेच मिरर्स आहेत, डॉमिनारचं सेम इंजिन आहे, फक्त थोडंसं ते ट्यून करून त्याच्यात मोड्स दिलेले आहेत बस. आणि पॉवर टू वेट रेशो हा डॉमिनारपेक्षा खूप चांगला आहे. म्हणजे डॉमिनार जवळजवळ 20 किलो जास्त हेवी आहे या गाडीपेक्षा, म्हणून ही डॉमिनारपेक्षा जास्त टॉप स्पीड अचीव करते. पण डॉमिनार ही
कम्प्लिटली टुरिंग बाईक आहे, त्याच्यामुळे तिच्यासोबत हिला कम्पेअर करणं ना काही अर्थ नाही. कारण ही मला थोडीशी मी चालवली ना गाडी, तर हायवेला थोडीशी अनस्टेबल वाटली. जेव्हा तुम्ही 130-140 वरती तुम्ही गाडी घेऊन जाता ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की गाडी थोडीशी वॉबल करते. पण हीच तुम्ही डॉमिनार जर घेऊन जाल ना, तर तुम्ही 120-130ला आरामात क्रुझिंग करू शकता. पण हिच्यावर तसं होत नाही, कारण गाडीचं वेट कमी आहे. तर थोडं असं वाटतं की बाबा हा गाडी कुठेतरी हलते आणि गाडी कुठे थोडीशी अनस्टेबल होते. इंजिन व्हायब्रेशन नाही, खूप स्मूथ इंजिन आहे. आणि बजाजने ऑब्व्हियसली खूप इम्प्रूव्हमेंट केली आहे त्या गाडीमध्ये आणि या गाडीच्या इंजिनमध्ये. या गाडीचा एक्झॉस्ट तुम्हाला मी ऐकवतो. गाडीला अंडरबेली एक्झॉस्ट दिलेला आहे. तर आताच तुम्ही गाडीचा एक्झॉस्ट नोट ऐकला. तर आता मी तुम्हाला मगाशी नाही दाखवलेलं, मी तुम्हाला हॅझार्ड लाईट गाडीची दाखवतो. ही बघा, खूप ब्राईट आहे. आणि तुम्ही जर चावी बंद केलात, हे बघा, तरी पण ही हॅझार्ड लाईट चालू राहते. म्हणजे तुम्ही चावी काढून जर कुठे गेलात, जर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल, तर ही हॅझार्ड लाईट पेटत राहणार. आणि जेव्हा तुम्ही इथून बंद कराल तेव्हा ती बंद होणार. हे बघा, अशी काहीतरी चावी येते. हे बघा. चला, तर आता जास्त तुमचा वेळ घेत नाही आणि जास्त बडबड सुद्धा करत नाही. तर चला आता ही गाडी चालवून बघूया की नक्की गाडी चालवायला कशी आहे. आणि मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये आता मी तुम्हाला भेटतो आणि गाडीचा रिव्ह्यू हा मोटो व्लॉगिंग व्ह्यूमध्ये तुम्हाला देतो. द बिगेस्ट पल्सर एव्हर. आता आपण चालवून बघूया. तर फायनली आता आपण मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये आलेलो आहोत. आणि हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही यार. मला मोटो व्लॉग ॲक्च्युली करायचा होता, पण या पावसामुळे थोडासा घोळ झाला. हा एक्झॉस्ट ऐकताय, काय जबरदस्त एक्झॉस्ट आहे. गाडीवर असं बसलो ना की भाई फील होते अशी गाडी की बाबा हा बाबा हिचा इंजिनचा जो पुल आहे आणि जो आवाज आहे भाई साब जबरदस्त. पाऊस पाऊस पाऊस. आता कॅमेरावरती आहे ना थोडे ड्रॉपलेट्स येतील, पण थोडेसे मॅनेज करून घ्या. आणि आता गाडी आहे ऑफ रोड मोडला. तर सगळ्यात पहिला हिला आपण आहे ना रेन मोडला टाकूया. ओके, गाडी आता रेन मोडला आहे आणि तिसऱ्या गेटला गाडी आहे. काहीच समोरचं दिसत नाही. बाप रे, हॅझार्ड लाईट चालू करूया आता. जबरदस्त गाडीचा जो फील आहे ना, या एक नंबर फील आहे गाडीचा. पाऊस जरा जोरातच आलाय. ठीक आहे, गाडी आता रेन मोडमध्ये आहे. सो गाडीची जी ब्रेकिंग आहे ना ती मला आता जाणवते खूप इम्प्रूव्ह आहे. आणि ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा जास्त आता ॲक्टिव्ह झालं आहे गाडीमध्ये. आणि गाडीची जी पॉवर आहे ना ती थोडीशी आता कमी झाल्यासारखी मला वाटते. कारण मी याच्या आधी स्पोर्ट्स मोडमध्ये ही गाडी चालवलेली, एवढी जबरदस्त पॉवर फील होत होती ना, जबरदस्त. हा बघा, थ्रॉटल रिस्पॉन्स बघा तरी पण. आणि अशा प्रकारे गोप्रोच्या माईकने मला दगा दिलाय. माफ करा, अचानक गोप्रोचा माईक बंद पडला, त्यामुळे आता व्हिडिओला मी व्हॉइस ओव्हर देतोय. सो एनिवेज, या गाडीला बजाजवाल्यांनी स्ट्रेट हँडलबार दिला आहे. पहिला जी NS होती ना तिला क्लिप ऑन हँडलबार दिला होता, पण ह्या गाडीला स्ट्रेट हँडलबार दिला आहे. त्यामुळे गाडीची जी स्टेबिलिटी आहे ना आणि कम्फर्ट आहे ना बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाला आहे. त्याचसोबत ह्या गाडीला राईड बाय वायर ही टेक्नॉलॉजी दिली आहे. म्हणजेच या गाडीला एक्सिलेटर केबल नाही आहे. जे पण मी गाडीला रेस देतो आहे ते इलेक्ट्रॉनिकली रेस होतं आहे. त्यामुळे थ्रॉटल रिस्पॉन्स खूपच आपल्याला चांगला मिळतो या ठिकाणी. कंपनी या गाडीचा ॲव्हरेज 28 ते 30 क्लेम करते, पण हायवेला ही गाडी 30 ते 32चा ॲव्हरेज माझ्या मते आरामात देईल. पाठचा टायर 150चा दिला असता तर अजून चांगली रस्त्यावर स्टेबिलिटी मिळाली असती. बट ठीक आहे, 140चा पण बऱ्यापैकी वाईड आहे आणि बऱ्यापैकी स्टेबिलिटी आहे. पण डॉमिनारला जी स्टेबिलिटी येते ना ती मला या ठिकाणी जाणवत नाही. चला, तर आता इथून युटर्न घेऊया. जरा आजूबाजूला बघू कोण येत आहे काय, कोण येत नाही. युटर्न आहे ना, युटर्न घ्यायला तुम्हाला थोडासा त्रास होईल, कारण गाडीचं जे हँडल आहे ते थोडंसं हाफ आहे. तरी वाव यार, मच बेटर यार, तरी बेटर आहे, खूप बेटर आहे. या गाडीची जी ब्रेकिंग आहे ना ती थोडीशी इम्प्रूव्ह झाली असती, पण बोलतात ना एवढी पण वाईट नाही. तुम्ही अचानक जर पॅनिक ब्रेकिंग केलात ना तर तुमचा
पाचचा टायर आहे ना, तर थोडासा फक्त वॉबल होतो, बट जो ब्रेकिंगचा बाईट आहे ना, एक नंबर बाईट आहे. पुढचा तर एक नंबर आहे. बघा, अचानक मी गाडी थांबवली, पण जबरदस्त. इथे जरा थांबूया आपण, कारण जास्तच जोरात पाऊस येतोय. तामिनी घाटात पाऊस बघा, जबरदस्त पाऊस आहे. 1,85,000 एक्स शोरूममध्ये तुम्ही नक्कीच डिसअपॉइंट नाही होणार या गाडीला. आणि मगाशी मी मेन्शन करायला विसरून गेलो की राईड बाय वायर ह्या गाडीला दिलेला आहे, त्याच्यामुळे अजून थ्रॉटल इम्प्रूव्ह झालेलं आहे. काय थ्रॉटल आहे, काय थ्रॉटल रिस्पॉन्स आहे गाडीचा यार. मजा आली, मजा आली भाई, मजा आली ही गाडी चालवून. स्पोर्ट्स मोडमध्ये आता मी अजून गाडी चालवतोय, एवढी जबरदस्त मजा येते ना. मी पळवत नाही कारण घाटात आहे मी आता, नाही तर तुम्हाला पळवू नये ना हिची टॉप स्पीडसुद्धा दाखवली असती मी. पण टॉप स्पीडचे जे व्हिडिओ आहेत ना, ते भरपूर यूट्यूबवरती लोकांनी टाकलेले आहेत, सो ते तुम्ही जाऊन बघू शकता. बाप आलाय सगळ्यांचा 400cc सेगमेंटमध्ये, आणि ह्या प्राइस रेंजमध्ये बाप आलाय सगळ्यांचा, बाप. वाह भाई साहब यार, गाडी अशी मला खेचावीशी वाटते नाही. 2.5 लाखाच्या आतमध्ये जर तुम्हाला चांगली पॉवरफुल बाईक घ्यायची असेल ना, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे हा तुमच्यासाठी. वेल रिफाईन इंजिन, गाडीला व्हायब्रेशन एकदम नाहीच्या बरोबर आहेत. मी आता गाडी ही जवळजवळ आता ह्याच्या आधीसुद्धा चालवलेली, फक्त हा फरक एवढाच होता, ही गाडी रेमटवली नव्हती, म्हणजे एकदम टॉप एंडपर्यंत घेऊन नाही गेलेलो. पण हिचं जे इंजिन रिफाईनमेंट आहे ना, ते खूपच चांगलं आहे. मजा आली. पैसा वसूल गाडी आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल ही गाडी, तर बजाजच्या शोरूममध्ये जाऊन तुम्हाला 1,85,000 एक्स शोरूममध्ये ही गाडी मिळून जाईल. आणि ऑन रोड या गाडीची किंमत आहे 2,30,000. तर 2,30,000च्या आतमध्ये जर तुम्हाला 400cc इंजिन भेटत असेल, आणि ते पण 40 PS पॉवर, 35 Nm टॉर्क, आणि एवढे सगळे फीचर्स, अजून काय पाहिजे. 4 रायडिंग मोड्स प्लस ABS, ड्युअल चॅनल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, भरभरून फीचर्स दिले त्या गाडीमध्ये. आणि ही गाडी आहे आपल्या भावाची, अतुल अवताड्याची. तर अतुल भावा, तुझं खूप खूप धन्यवाद. तू गाडी चालवायला दिलीस आणि रिव्ह्यू करायला आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवायला दिलास. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अतुल काय करायचं, लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पावसाने काय थट्टा मस्करी लावली आहे बघा. आता एवढी राईड केली आणि आता पाऊस थांबला. ये काय यार, आपल्यावर रोज का होतं असं यार.